नमस्कार. सार्वजनिक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी रमेशचंद्र बागुल. आज राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जर तुमची ई-केवायसी अद्याप अपूर्ण असेल किंवा अर्जात काही त्रुटी असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हेडलाईन्स: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा. ई-केवायसी साठी मुदतवाढ. राज्यातील अनेक महिला तांत्रिक कारणामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे 31 मार्च पर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नव्हत्या. महिलांची ही अडचण लक्षात घेऊन आणि अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने या प्रक्रियेला आता 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. जुनी तारीख आणि नवी तारीख. या बातमीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तारखांमधील बदल. आपण खालीलप्रमाणे स्पष्ट बदल. तपशील: तारखेपूर्वीची अंतिम मुदत 31 मार्च 2026. आताची वाढीव मुदत 30 एप्रिल 2026 देण्यात आली. मुदतवाढ: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि अनेक बहिणींनी केलेली मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही मुदत 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्य उद्देश: राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून केवळ तांत्रिक चुकीमुळे किंवा ई-केवायसी अभावी वंचित राहू नये, हाच सरकारचा यामागील मुख्य उद्देश आहे. ई-केवायसी का महत्त्वाची आहे? ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण अद्याप खात्यात पैसे जमा झालेले नाहीत किंवा ज्यांचे अर्ज पेंडिंग दिसत आहेत, अशा महिलांसाठी ही शेवटची संधी आहे. बँक खाते आधाराशी लिंक करणे. तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. अर्जातील त्रुटी सुधारणे. नाव, पत्ता किंवा बँक डिटेल्समध्ये काही चूक झाली असल्यास ती सुधारण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत वेळ आहे. थेट लाभ: ई-केवायसी पूर्ण असल्यावर दरमहा मिळणारे 1500 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतील. महिलांसाठी महत्त्वाचे आवाहन: बहिणींनो, ही शेवटची संधी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 30 एप्रिलची वाट न पाहता आजच आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा सार्वजनिक वार्ता. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर मित्रांनाही, नातेवाईक, महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.